गावातली बाई आता इथे येते जी बसलीये पहिल्यांदाच विमानात आणि तिचा त्रास होतोय सहप्रवाशांना. बघूयात काय करणार आहेत धमाल. आणि ही जोरदार कॉमेडी आपल्या समोर घेऊन येत आहेत स्वप्नीलजींच्या टीमचे विकास आणि आरती. उडायला उडायला उडलो रे, उडायला उडायला उडलो रे, उडायला उडायला उडलो रे, उडायला उडायला उडलो रे. हॅलो, एकटीच बाई मी प्रवास करते, समजून घ्या मला नीट. अहो गॅरंटी देते माझ्या सोबत येईल तुम्हाला फिट. अहो येईल तुम्हाला फिट. अहो आबा जरा सरकून बसा की नीट, जरा सरकून बसा की नीट, तुमच्या बाजूची माझी सीट. जरा सरकून बसा की नीट, तुमच्या बाजूची माझी सीट. अगं मी तुला सांगितलं होतं माझी 4:30ची फ्लाईट आहे, तू का नाही आली एअरपोर्टला? कुठे होतीस तू? पत्ता कुठे आहे तुझा? पट्टा कुठे आहे? मलाच काय वर विचारतेस फोनवर पत्ता कुठे आहे? फोनवर मारायला पण लागलीस. मी विचारते पट्टा कुठे आहे? एक मिनिट, मी नंतर बोलतो. काय चाललंय? मी महत्वाचं माझ्या मैत्रिणीशी बोलत होतो. तुमचं काय चाललंय मध्ये मध्ये नॉनसेन्स? पण पट्टा कुठे सांगितलं तुमचं बा मारणार आहे वय. माइंड युअर लँग्वेज. लगेच ठेवलंय डिक्कीत. एवढा इंग्रजी कळते मला. साधा पट्टा कुठे असतो तुम्हाला माहित नाही? अशा गावंढळ लोकांना घेतात कशाला विमानामध्ये? ए भाऊ जास्त डोसक्यात नको जाऊ. आधीच फालतोय तुझा इवाईन. इवाईन? हा इवाईन. ही कुठली वाईन? वाईन ना मार ना, वाहन ना मार ना. याला काय म्हणतात? विमान. हा मग आमच्या सुशिक्षित भाषेत याला इवाईन म्हणतात. आणि कसं माहितीये का, मी ना कराडची राणी आहे आणि माझं नवरा ना तिथला लई मोठा अंपायर आहे. तुमचा नवरा अंपायर आहे? होय. अच्छा, म्हणजे तुम्ही क्रिकेटचे सामने भरवता आणि तिकडे तुमचा नवरा असा अंपायर म्हणून राहतो. बॅट घरी ना डोसक्या. तुला अंपायर माहित नाही? ज्याचा लई मोठा राज्यकारभार असतो ना, असं राजा. राजा? हा. तुम्हाला एम्परर म्हणायचंय का? छे छे, ते टेम्परर असतं ना ते एम्परर, आणि जो फिक्स असतो ना तो अंपायर. माझी विकेट जाणार बहुतेक आज. खाली बघा, खाली बघा. काय बॉम्ब आहे? अरे याने इकडून आहे. ते खिडकीच्या खाली बघा. काय? वरून माणसं कशी मुंग्यावानी दिसतात. विमान अजून ओढलं नाही, मुंग्याच आहेत त्या. काय सांगेल बाई, काय मुंग्या. मी माझी सीटच चेंज करतो, थांबा. काय इकडेच बसायचं ना. माझ्या आत्ता ध्यानात आलं काय मी जास्ती बोलत ना म्हणून तुम्ही कंटाळा नव. पण कसं आहे, जशी जशी ओळख वाढते ना तशी तशी मी लई बोलते. पण आता नाही बोलणार. मग काय बोलत होते मी? विमान उडलंय, थांबा. उडलं एकदाच बाबा, उडलं. तुमच्यावरून लक्ष नाही उडलं माझं. मला काय सांगायचं, कराडला आमची स्वतःची एअरलाईन आहे. एअरलाईन? खूप विमान आहेत. तुमची स्वतःची विमान आहेत? वय. आणि ते उतरण्यासाठी ना वन वे पण आहे. वन वे नाही, ओ रनवे म्हणतात त्याला. अरे हो रनवे, पण तो आम्ही वन वेच बनवे म्हणून रनवे. तुम्हाला सांगते दिवाळीत आम्ही कंदील लावतच नाही. कंदील नाही लावत? नाही लावत. 4-5 विमान आहेत ना, असं वर सोडतो 60चा बल्ब लावून. 60चा बल्ब लावून आकाश कंदील करतात. अजून काय काय वापर होतात तुमच्या विमानाचे? आमच्या विमानाचे तुम्हाला सांगते, अहो आमच्या कराडला लई लोड शेडिंग ना. लोड शेडिंग. मग आम्ही काय करतो, बेडरूम हॉल किचन मध्ये असं एक एक विमान ठेवतो हेडलाईट चालू करून. लाईटचा प्रॉब्लेमच नाही. हे लाईटचं झालं. मग गरमीत काय करता? गरमीत 2 हेलिकॉप्टर असे उलटे लटकवतोय. हे मला सगळं फार आवडलेलं आहे. मला यायचंय तिकडे. मी पण ते कारणं करणार ते एकदा. मी असं. तुझं काय काम? तुझं नाही काम काय म्हणजे? तू काय काम करतोस रे? काम? मी काय कामच नाही, सध्या काम शोधतोय. बघा ना तुमच्या एअरलाईन्स मध्ये काय काम आहे का? तुझं शिक्षण केवढं आहे? शिक्षण मी इंजिनिअरिंग केलंय. म्हणूनच तुला नोकरी मिळत नाही. साधी एसएससी तरी करायची. उतरल्या कुठेतरी जाऊन पटकन परीक्षा देऊन येईन मी. बरं बरं. नोकरीचं बघा ना जरा. रडू नको. तुला दिली नोकरी. बरं देणार? 700 रुपये पगार. 700 रुपये म्हणजे? जन्मात कधी एवढे पैसे बघितले नव्हते. कुठे ठेवणार कुठे मी एवढे पैसे? पण तू करणार काय? तुम्ही म्हणाल ते काम करेल मी. अनाउन्समेंट करशील? अनाउन्समेंट? जमेल मला. कर बघू. अटेन्शन. टेन्शन द्यायचं नाही. आमच्या कराडकडचं ना म्हणजे असं ठसकेबाज झालं पाहिजे. ठसकेबाज? म्हणजे ती गावातून रिक्षा फिरते ना,
यायचं बरं का यायचं बरं का यायचं बरं का असं झालं पाहिजे ठसक्यात म्हणजे गाणी बिणी असं मस्त गाडी चालते वय, वय. मुळात सिंगर पण आहे साईड बाय साईड. होय काय करा बघू करू हा, अनाउन्समेंट. हा. इमानात बसलेल्या माझ्या आयानो माझ्या बायानो वा वा काकानो काकीनो मामानो मामीनो वा कमरेचा पट्टा बांधून घ्या माझ्या राजानो हैया हे सांगलीला थांबणार नाही हे कराडला थांबणार नाही हे कोल्हापूरला थांबणार नाही हे साताऱ्याला थांबणार नाही अहो पण का 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 याई म्हणत ड्रायव्हर नाही याई म्हणत कंडक्टर नाही याई म्हणत ड्रायव्हर नाही याई म्हणत कंडक्टर नाही मस्त मस्त या गाण्यावर तुझे 150 रुपये वाढवली 850 वय, 850 कुठे ठेवणार मी एवढे पैसे कसं आहे हा. आता समजा तुला चहा कॉफी म्हणजे सांगायचं असेल नाश्ताची हा. अनाउन्समेंट करायची हा. असेल तर तू कशी म्हणणार नशा नाश्ता वगैरे नाश्ता ना वगैरे ब्रेड घ्यावजी त्यावर सॉस लावाजी ब्रेड घ्यावजी त्यावर जाम लावाजी नंतर मग सांगा कशी झाली गुरुजी ओ काय हो गुरुजी ओ बोला सरजी आहा उसळ जुनी सोबत फेनी उसळ जुनी त्याच्या सोबत फेनी डोंट यू पे फॉर दॅट यानी मनी हा ओ ठेवा ध्यानी हा ध्यानी मनी ध्यानी मनी हा लई झाक मस्त ह्याच्यावर पण 150 रुपये वाढवले 1000 रुपये झाले इन्कम टॅक्स भरावा लागणार मुख्य दंड आता ना डेंजर सिच्युएशन काय झालं? म्हणजे इमानाच्या समोर असे ढग आलेत हा. लई प्रॉब्लेम झालाय हा. मग कसं काय गाणार म्हणणार तू सोपं आहे कसं बिघड झाला हवामानात हा 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 हैया बिघड झाला हवामानात बिघड झाला हवामानात ढग वाटेत गेला पाहिलं ढग विमानाच्या मध्ये आला ढग विमानाच्या मध्ये आला. स्पीड ब्रेकर आडवा आला स्पीड ब्रेकर आडवा आला असा हा कसा बिघड झाला हो जी जी असा हा कसा बिघड झाला हो जी 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 अशातच महाराजा एक शूरवीर पायलट हा. एक शूरवीर पायलट टॉयलेट मधून बाहेर आला निधड्या छातीचा उघड्या चैनीचा घाईघाईत बाहेर आला होता ना बर 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 जीवाची पर्वा न करता परवा न करता परवा जॉईन झाला होता त्याने विमानाचा दरवाजा उघडला हा. आणि तो ढगात गेला ढगाला लात मारली आणि ढग बाजूला केला मग काय ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ पोवाडा चालू आहे ना व? पोवाडा चालू काय पोवाडा चालू? चालू आहे ढगातून सुटका झाली विमानाची हो जी जी ढगातून सुटका झाली विमानाची हो जी 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 मी मराठी झी मराठी ते कसं वाटलं छान आहे छान आहे पण याच्यावरती पैसे नाही वाढवणार 1000 रुपये फिक्स बरं का Fix आहे? हा, आणि कसं आहे माहितीये समजा आपलं इमान हायजॅक झालं मग कोणतं गाणं म्हणणार हायजॅक झाल्यावर गाणं म्हणायचंच नसतं हा म्हणजे मी हायजॅक करायला चाललोय विमान म्हणजे मी अतिरेकी आहे तो काळा बॉक्स दिसतोय त्याच्यात बॉम्ब आहे काय? आता मी इथून उडी मारणार आणि बॉम्ब उडवून सगळ्यांना संपवून टाकणार आहे आवा असं करू नका मी पहिल्यांदाच इमारतून प्रवास करते हो 4000 रुपये उसने घेतले फिरायला मग अशी समजा सांगितलं समजा खोटं हा, होतं बस, 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 बस. आता आपली ओळख झाली म्हणून ठीक आहे हा काय एक काम करा काय? मग दरवाजा दिसतोय होय तो उघडा आणि बाहेर पडा आणि पडलं मग कसा पडणार सिस्टम वेगळे आरामात अलगत खाली जा होय का हा? थांबा थांबा चला हा सुटलो बाबा एकदाचा तुम्ही पॅराशूट न घेता उडी मारली होती वरती कशी आलात परत आमच्या इमानाची सिस्टीम तुम्हाला सांगितली नाही कुठली? सहावारीचा पॅराशूट
ऍक्सिडेंट होतोय. वाह, क्या बात है, क्या बात है. आणि हे जे काही शेवटी जे तुम्ही केलेलं आहे म्हणजे साडी नेसणाऱ्यांसाठी विमानात प्रवास करणं काहीच अवघड नाहीये. म्हणजे काही प्रॉब्लेम झाला तरी आहे. मला लगेच परीक्षकांकडे वळायचंय. स्वप्नील सर, तुमची टीम आहे, कसा वाटला परफॉर्मन्स? मला असं वाटलं की विमान डिझेलचं होतं, पण एकदा विमानाने टेक ऑफ घेतल्यावर अमेझिंग होता. आणि तो शेवटचा जो बिझार पोर्शन होता तो खूप अप्रतिम होता. मी याच्या पुढे विमानात साडी नेसूनच बसणार. जाम बिझार होता, जाम मजा आली. विकास आणि आरती क्या बात आहे, गॉड ब्लेस यू. खूप छान. आता कुंकूमधली आपल्या सगळ्यांची लाडकी अमृता म्हणजेच मानसी. तर मानसी, तू लास्ट सीझन मध्ये फू बाय फू मध्ये होतीस. तुला आता प्रेक्षक म्हणून ही सगळी धमाल बघताना तुला कशी फिलिंग्स आहेत तुझी? ऍक्च्युली कारण जसं तू म्हणालीस फर्स्ट सीझन मध्ये आय वॉज अ पार्ट ऑफ दिस फॅमिली आणि त्यामुळे मी तिकडे होते. सो आता त्यांच्या मनात काय चाललंय हेही मी समजू शकते बिकॉज आय वॉज देअर ऍट दॅट टाइम. परफॉर्मन्स खरंच खूप खूप एन्जॉयबल होता आणि दोघांना खूप 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 शुभेच्छा. थँक्यू सर प्लीज. सुपर्ब, दोघांनी सुपर्ब केलं. खूप हसवट ठेवता आणि ब्रिलियंट. वा, सगळ्यांनीच खूप कौतुक केलेलं आहे. तेव्हा पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.